श्री स्वामी समर्थ. दुर्दैवाला सौभाग्यामध्ये बदलणारे 22 चमत्कारिक उपाय. 1. सुखसमृद्धीसाठी घराच्या छतावर ईशान्य दिशेला तुळशीची 5 रोपे लावा. 2. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांनी रात्रीच्या जेवणात भात, दही आणि सत्तूचे सेवन करू नये. 3. वडाच्या पानावर पिठांचा दिवा लावा आणि कोणत्याही हनुमान मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मंगळवारी ठेवा. हा उपाय तुम्हाला कर्जापासून मुक्त होण्यास मदत करेल. 4. शास्त्रात वटवृक्षाला पिंपळासारखेच महत्त्व दिले आहे. वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्माजी, खोडात विष्णूजी व फांद्या आणि पानांमध्ये शिव वास करतात असे पुराणात स्पष्ट लिहिले आहे. त्याखाली बसून पूजा, उपवास आणि कथा श्रवण केल्यास मनोकामना पूर्ण होतात. 5. आनंद आणि समृद्धीसाठी बेडरूमच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात तुम्ही टेराकोटा किंवा सिरॅमिक फुलदाण्यांमध्ये खरी किंवा बनावट सूर्यफुलाची फुले लावू शकता. 6. सुखसमृद्धीसाठी महिलांनी कपड्यांमध्ये पिवळा रंग वापरावा आणि पुरुषांनी त्यांच्या कपड्यांमध्ये पांढरा, गुलाबी आणि आकाशी निळा रंग वापरावा. श्रोतेहो, पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. 7. घरात शेणाची गौरी जाळणे आणि धूप किंवा गुगल यांचा दूर महिन्यातून 2दा घरात केल्याने सर्व रोग बरे होतात. तसेच घरगुती वादही शांत होतात. 8. पिठाचे गोळे करून रोज माशांना खाऊ घाला. तुमच्या सर्व समस्या आपोआप दूर होतील. 9. लक्ष्मी पूजनात पिवळ्या रंगाच्या गोवऱ्या वापरा. यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. 10. तुम्हाला सतत आर्थिक नुकसानीची चिंता वाटत असेल तर घाबरू नका. मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. 11. मोहरीच्या तेलाने मसाज करून डोळ्यात काळे सुरमा लावल्याने शनिदोष दूर होतो. 12. स्फटिक श्रीयंत्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक फायदा होईल. 13. जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो तेव्हा आपण नवीन झाड घेऊनच आत जावे. हे एक शुभ चिन्ह मानले जाते. यामुळे नवीन घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होईल. 14. प्रत्येकाने दररोज किमान एका गरीब व्यक्तीला अन्न दिले पाहिजे. असे केल्याने घरात धान्याची कमतरता भासत नाही व सुख समृद्धी राहते. 15. शक्य असल्यास घराच्या बाहेर किंवा छतावर पक्ष्यांसाठी एक छोटीशी घरटी बनवा आणि त्यात दररोज पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे सर्व दोष दूर होतात आणि यश मिळवणे सोपे होते. 16. रोज जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व विपरीत ग्रह तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि शुभ परिणाम देतील. तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गावर येणारे संकट टळेल आणि तुमचे काम पूर्ण होईल. 17. मानवी जीवनासाठी 7 क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत, म्हणून ते दररोज केले पाहिजेत. शास्त्रात आई, वडील, गुरु, देव, सूर्य, अग्नी आणि अतिथी या 7 जणांना नमस्कार करणे अनिवार्य मानले आहे. 18. तुमच्या श्रद्धेनुसार देवाचा एक छोटासा फोटो ठेवा. अभ्यास करताना पूर्व, उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड केल्यास चांगले परिणाम मिळतात. 19. चालीसा आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात हनुमानजींना सजवा आणि चोळ अर्पण करा.
यामुळे खूप फायदा होईल. 20. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा केल्यास हनुमानजी प्रसन्न होतात. यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा पाठ करा, फायदा होईल. 21. शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात नारळावर स्वस्तिक बनवून हनुमानजींना अर्पण केल्यास हनुमानजी प्रसन्न होतात. 22. शनिवारी रात्री हनुमानजींसमोर चतुर्भुज दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात. हा एक अतिशय छोटा पण चमत्कारिक उपाय आहे. असे नियमित केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. श्रोते हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.